प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि त्यामुळे या प्रतिस्पर्धी संघाकडे ताकद आहे, जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे आणि अशा संघाला अगदी कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न रितेश मात्रेचा असणार आहे. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज स्वतः कॅप्टन रितेश मात्रे आलाय, ज्याचे मालक संघ मालक आपण बघतोय ते अर्थात आहेत पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, सरळ बिग बिग षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तो 50वा षटकार आला, 50वा षटकार आणि त्याच वेळेला बघतोय आपण सरळ मिड विकेटच्या हातात जाईल फलंदाज. या ठिकाणी पहिला फलंदाज बाजून परतला. केली होती पहिल्या मॅच मध्ये सुद्धा लवकर बाद झाला. या मॅच मध्ये सुद्धा 6 धावांची खेळी जरूर केली, परंतु ज्या मोठ्या खेळीसाठी तो ओळखला जात होता, गेल्या वर्षी अगदी जबरदस्त बॅटिंग त्याच्या कडून झाली होती आणि असा फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्त्यात बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय संजय मात्रे, अर्थात संजय मात्रे समालोचक सुद्धा आहेत आणि संजय मात्रे बॅटिंग सुद्धा करत आहेत. अर्थात संजय मात्रे स्ट्राइक वरती असेल. समोर ती रितेश मात्रे, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. सौरभ तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी डिफेन्स केलेला आपण बघतोय. नवीन फलंदाज स्ट्राइक वरती संजय मात्रे आला आणि त्यांनी डिफेन्स केलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला, एकूण धावफलकावरती 1-6 अशा स्थितीमध्ये प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान भोईर अली झिराड हा संघ, अर्थात विनोद पाटील ओवी विनोद पाटील यांच्या मालकीचा संघ आणि त्याचे कॅप्टन आहेत ओमकार पाटील. त्रिफाला उद्ध्वस्त रितेश रवींद्र मात्रे या गोलंदाजांनी पहिला त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. संजय मात्रे गोल्डन डक वरती back to the pavilion. जल्लोष होता अप्रतिम. पहिला त्रिफाला या संपूर्ण रात्रीमधला, या स्पर्धेमधला, झेडपीएल मधला पहिला त्रिफाला अफलातून चेंडू आणि तो 129वा डॉट चेंडू होता आणि 45 विकेट घेणारा तो चेंडू आपण पाहिला रितेश रवींद्र मात्रे या गोलंदाजाचा. आज रितेश रवींद्र मात्रे यांनी मला सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करू, कारण बलाढ्य अशी बॅटिंग लाईनअप आहे आणि अशा संघाला जर रोखायचं असेल तर निश्चित टार्गेट आम्ही सांगणार नाहीये, परंतु जेवढा प्रयत्न आमच्याकडून होईल, जेवढा इफर्ट लावता येईल तेवढा इफर्ट लावण्याचा प्रयत्न करतोय आणि ते दाखवतोय मैदानात. रितेश रवींद्र मात्रे पहिल्या षटकामध्ये 2-6 अशा स्थितीमध्ये संघाला रोखून ठेवले ते जय हनुमान भोईर अली या संघाला. अर्थात ओमकार अजून सुद्धा मैदानात आहे. 2 फलंदाज तंबूत परतले, संजय परतला आणि त्यानंतर आपण पहिला फलंदाज बाद झाला होता तो म्हणजे पंकज बनसोडे. पंकज बनसोडे या खेळाडूंनी पहिल्या चेंडूवरती षटकार मारला जरूर, परंतु त्यानंतर तो बाद झालेला आपण पाहिला. चेंडू 4 संपलेत, 6 धावफलकावरती 2 बाद अशा स्थितीमध्ये जय हनुमान भोईर अली हा संघ. 5वा चेंडू रितेश रवींद्र मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती चांगला फटका, परंतु पॉइंट वरती फिल्डिंग बघा, अप्रतिम फिल्डिंग होतोय. 30 गजच्या दायऱ्यामध्ये अप्रतिम फिल्डिंग झालंय. जर्सी नंबर 25 त्या ठिकाणी मला वाटतं आहे 23 अंकित जांभळे हा फिल्डर होता आणि त्यांनी सुंदर फिल्डिंग केली. 30 गजच्या दायऱ्यामध्ये आपण जर पाहिला तर युवराज सिंग, मोहम्मद केम्प
आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा असेच जे काही फिल्डर असतात त्या तिथे तो फिल्डिंग करतोय 30 गजच्या दायऱ्यामध्ये आणि अप्रतिम फिल्डिंग केले. शेवटचा चेंडू रितेश रवींद्र मात्रे यावेळी सुंदर फटका कॅप मधून पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर आहेत. 30 गजच्या दायऱ्याच्या बाहेर आपण बघतोय चांगली फिल्डिंग करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्याच वेळेला आपण धावा एक येतात. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय. कंजूस षटक टाकला इथे रितेश रवींद्र मात्रे या गोलंदाजाने आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करताना 2 गड्यांना माघारी पाठवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. जेथे सामना सुरू आहे दोन्ही संघ विनर संघ आहेत आणि दुसऱ्या फेरीचा सामना या ठिकाणी खेळतात. जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 6 मध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्श व सिया 11 शिराट अर्थात रितेश मात्रे या संघाचे कॅप्टन आहेत आणि शिशिर मात्रे या संघाचे मालक आपण बघतोय. त्यांच्या विरुद्ध संघ आहे जय हनुमान भोईराली आणि ओवी विनोद पाटील या संघाचे मालक आणि ओमकार पाटील त्या संघाचा कॅप्टन आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकासाठी अर्थात कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठाच्या एंडकडून गोलंदाजीसाठी मार्कवरती आलाय तो म्हणजेच साहिल राणे. उंच पुरा असा साहिल राणे पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यामुळे कॅप्टनने रितेशने त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. पहिली गोलंदाजी टाकली रितेशने त्यानंतर मग आणखीन एक चांगला गोलंदाज कुठला आहे ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलेला आहे धावा रोखून ठेवलेल्या आहेत तीच पुढे रणनीती आखण्याचा प्रयत्न रितेश मात्रेचा आहे. कमी वयात चांगलं जे अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे रितेशकडे ती कॅपॅसिटी आहे. कशा पद्धतीने गोलंदाजाला हँडल करायचे फिल्डिंग कशा पद्धतीने लावायचे हे संपूर्ण कमी वयात रितेशने जाणलेलं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीची फिल्डिंग आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी तो या ठिकाणी वापरतोय. साहिल राणे फुलटॉस चेंडू उडवलाय सरळ हवेतून सरळ लॉंग ऑनच्या वरून उत्तुंग बिग षटकार. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघितला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार केला. विघ्नेशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार या इनिंग मधून आणि एकूण धावसंख्या 13 वरती पोहोचलेली आहे आपण पाहतोय. 3 चेंडूचा सामना करून विघ्नेश 7 वरती खेळतोय आणि ओमकार पाटीलला मात्र अजून आपलं खातं खोलायचं आहे. चेंडू मला वाटते चेंडूची प्रतीक्षा केली जातो. चेंडू सापडलेला जर असेल तर लगेच फेकायचा आहे. कोणीही चेंडू आपल्या जवळ ठेवू नका कारण आपली ही जिराट प्रीमियर लीग म्हणजे संपूर्ण ग्रामपंचायतची आहे आणि त्यामुळे चेंडू जर आपल्याकडे असतील तर कृपया ते जमा करायचे. प्रकाश थले या ठिकाणी नियोजित कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामगिरी सुद्धा चांगली बजावत आहेत. दुसरा चेंडू फुल टॉस होता लेग स्टंपच्या वरचा मात्र त्याच वेळेला आपण बघितला चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. मात्र मला वाटतं या फलंदाजच्या शरीर यष्टीला लागून चेंडू गेला होता. 1 बाउन्स फील्ड केलाय विकेट किपरच्या हातात आणि त्याच वेळेला धाव मात्र कोणती येत नाही. विघ्नेश आणि ओमकार पाटील विघ्नेश थले आणि ओमकार पाटील ही जोडी आपण पाहतोय ती जय हनुमान भोईराली या संघाची या ठिकाणी बॅटिंग करतोय. 1-2 बाद 13 या धावसंख्येवरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दोन्ही संघ पहिला मॅच चेस करून जिंकलेले आहेत आणि त्यामुळे इथे टार्गेट जर पाहिजे असेल तर 50च्या वरती तरी पाहिजे. रनआउटची संधी होती डेंजर झोन मध्ये होता विघ्नेश थळे परंतु अगदी चित्याची चपलाई आपण पाहिली. फिल्डिंग चांगली झाली होती क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं परंतु त्याच वेळेला विघ्नेशची रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितले तर खूपच चांगली आहे. त्यामुळे दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतोय परंतु अगदी डेंजर झोन मध्ये होता. 2 धावांनी धावसंख्या एकूण 15 वरती पोहोचलेला आहे. त्यामध्ये 5 चेंडूंनी 9 धावेवरती खेळतो. 1 षटकारने विघ्नेश थले. पुन्हा एकदा साहिल राणे पुढचा चेंडू यावेळेस पूल केलाय. चेंडू हवेत बराच वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज विघ्नेश थले बॅक टू द पॅव्हिलियन. मनीषच्या हातात झेल. मनीषने पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती आणि त्यामध्ये तो
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता, परंतु त्याच वेळेला काय जजमेंट कॅच घेतला, अप्रतिम, खूप हवेत होता. आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये एवढ्या उंचीवरचा झेल जज करणे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. आज विद्युत प्रकाश झोतातली ही स्पर्धा झिराट गावात होतोय आणि त्यामुळे झिराट गावातली ही विद्युत प्रकाश झोतातली स्पर्धा आणि त्यामुळे येणारं भविष्य हे झिराट गावातल्या खेळाडूंसाठी खूप चांगलं असणार आहे. कारण विद्युत प्रकाश झोतामधला जो अनुभव आहे तो पुढे पुढे चांगला कामाला येतो आणि त्यामुळे विद्युत प्रकाश झोतात जो खेळाडू खेळलाय त्याला भविष्यात रायगडमध्ये कुठेही मागणी येऊ शकतोय, कारण त्यांचा खेळ हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामधूनच आपण बघतोय काही खेळाडू आज मोठ्या मोठ्या स्पर्धा झिराट गावातून खेळलेले खेळाडू आजच्या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्यामुळे नवीन येणाऱ्या पिढीला खूप चांगलं व्यासपीठ भविष्यात उपलब्ध होऊ शकतोय. आणि त्याचमुळे ही झिराट प्रीमियर लीग आपण विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळवत आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी साहिल राणेला मिळालेली विकेट खूप महत्वाची असेल. बुंद्यात टाकला होता अगदी खोलवर चेंडू, त्याच वेळेला फलंदाज ओम सूरज सापडे बॅक टू द पॅव्हलियन. गोल्डन डकचा शिकार ठरलाय सूरज सापडे. केला जातो. विकेट किपरने सुद्धा जल्लोष केला होता. साई राणीचा सुद्धा जल्लोष आपण पाहिला आणि काय विकेट, मोठा विकेट. अर्थात कारण सूरज साबळे हे क्रिकेट मधलंच नाही तर कबड्डी मधलं जबरदस्त व्यक्तिमत्व, एक कोपरा रक्षक म्हणून जो आपण बघतो एक तो म्हणजे सूरज सापडे. अँकल होल्ड ती त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आपण बघितली. त्याच वेळेला कव्हरमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करायचा तो सूरज बाद झाला. या क्रिकेटच्या पटलावरती गोल्डन डकचा शिकार ठरला आणि तिथे जल्लोष बघितला विकेट किपर आणि गोलंदाजचा. नवीन फलंदाज येतोय, अर्थात क्रिकेटचा गुरु विनोद पाटील मैदानात आलाय. आज जर झिराट गावाचा जर क्रिकेटचा गुरु कोण असेल तर मात्र विनोद पाटील. या खेळाडूंनी बघा आपल्या संपूर्ण कधी कुठल्या खेळाडूवरती रागावला नाही. ज्याचं क्रिकेट करिअर जर बघितलं तर मी पूर्णपणे ओळखतो, कारण मी सुद्धा त्याच्या विरुद्ध असताना खेळलेलो होतो. त्यामुळे कधीही कुठल्याही पंचानं शिवीगाली किंवा त्यांच्या विरुद्ध कधीही न बोललेला म्हणजेच विनोद पाटील. आणि आज तो जर बघितला तर पंच म्हणून सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय. हे जर असेल तर आपलं नाव बनवायला वेळ लागत नाहीये. आपण काय करतो, क्रीडांगणावरती काय करतोय, आपल्या जीवनामध्ये काय करतोय, त्यानुसार आपले भविष्य हे घडत असतं. आणि आज विनोद पाटीलला ओळखणारा एकही माणूस नसेल. क्रिकेट जो पाहतोय किंवा कबड्डी पाहतोय त्याला खेळ पाहणारा कुठलाही व्यक्ती असेल किंवा महिला असेल तर विनोद पाटीलला ओळखत नाही असा प्रेक्षक कुठेही आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये भेटणार नाहीये. असं व्यक्तिमत्व म्हणजे विनोद पाटील. क्रिकेटच्या पटलावरचं खूप मोठं व्यक्तिमत्व. परंतु 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकामध्ये बघा 4 बाद 15 अशा स्थितीमध्ये जेहनमान झिराट हा भोईर हा संघ अगदी अडचणीत सापडलेला आहे. रितेश रवींद्र मात्रेची जी रणनीती होती, प्लॅनिंग होतं, ते सक्सेस झालेलं आहे. पहिला प्लॅन अगदी सक्सेस केला, ए प्लॅन त्यांनी सक्सेस केलेला आपण पाहिला आहे. ओमकार आपण बघतोय जो सलामीला आलेला आहे, कॅप्टन आहे. जरी रितेशचा पहिला प्लॅन सक्सेस झाला असला तरी बी प्लॅन सुद्धा इकडे सक्सेस करावा लागेल, कारण ओमकार पाटील त्याच्या समोरती आहे. ओमकारच्या हातात सर्व सूत्र आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरु आणि शिष्य आता काय करणार मैदानामध्ये, कारण मागचा मॅच दोन्ही फलंदाजांनी त्या ठिकाणी अप्रतिम खेळला आणि मग आता गुरु आणि शिष्य मैदानात असताना त्यानंतरचा जो चेला म्हणजे शिष्य म्हणजे रितेश विरुद्ध ओमकार आणि विनोद असं युद्ध इथे असणार आहेत. आणि त्याच वेळेला गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये कोणाला उतरवलाय तर मग महेश म्हात्रे. महेश म्हात्रे बघा, महेश म्हात्रे हे नाव क्रिकेटच्या या पटलावरती झिराट गावामध्ये खूप मोठं आहे. या खेळाडूंनी गावदेवी झिराट संघासाठी खूप काही दिलं होतं आणि आज जर बघितला तर या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा खूप चांगलं कार्य करणारा म्हणजे महेश म्हात्रे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक खूप मोठं नाव आपण त्याचं सुद्धा शांत स्वभाव आणि एक हसरा चेहरा म्हणजेच महेश म्हात्रे.
परंतु क्रिकेटची रग आहे. क्रिकेटची रग असणे खूप महत्वाचं आहे आणि ती रग महेश म्हात्रेकडे आहे आणि तो आज गोलंदाजी मार्कवरती बघतोय. 40 पार झालेला महेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू उडवलाय सरळ ओमकार पाटीलच्या बॅटमधून. बिग षटकार मिड विकेटच्या बाहेर षटकार येतोय 6 धावा. बी प्लॅन सक्सेस करायचा असेल तर ओमकारला रोकायला लागेल. परंतु ओमकारने पहिल्या चेंडूवरती षटकार उचलून लावून दाखवून दिलंय की मी मात्र माझ्या संघासाठी खेळणार आहे. ओमकारच्या बॅटमधून षटकार येतोय. धावफलकावरती 21 धावा लागलाय. दुसरा चेंडू महेश म्हात्रेचा. यावेळेस मात्र थोडासा लोअर फुटा चेंडू होता. डिफेन्स पद्धतीने खेळला. अगदी ज्या ठिकाणी 30 गजच्या दायऱ्यामध्ये शॉर्ट मिड विकेट उभा होता त्याच्या डोक्यावरून खेळलाय आणि डीप मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण आपण पाहिला. त्यांच्या मधून चेंडू अगदी उडवला होता आणि त्या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. थोडंसं दुविधा स्थितीमध्ये स्ट्रोक दन्ने गुरुजी खेळलेला वाटतोय. कारण षटकार खेळावा की डिफेन्स करावा असं या ठिकाणी स्ट्रोक खेळला गेला तो ओमकारकडून. तिसरा चेंडू या ठिकाणी ऑफ ब्रेक करायचा होता मात्र चेंडू सरळ राहतोय. थोडंसं स्लोवर वन ऑफ ब्रेक टाकायचा होता परंतु चेंडू सरळ राहिलाय आणि त्यामुळे हा ऑफ टाइमच्या खूपच बाहेरून चेंडू जातोय. वाईड येतोय. वाईडच्या बरोबर धावसंख्येने 1 ने वाढ होतोय. धावफलकावरती एकूण 23 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 23 अशा स्थितीमध्ये जय हनुमान भोईर हा संघ आपण बघतोय. महेश म्हात्रेचे षटक तिसरं सुरू आहे. समोर ती विनोद पाटील. विनोद पाटीलला चकवलाय बीट केलाय. धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय विनोद आणि ओमकार. त्याच दरम्यान आपण बघतोय एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होतोय आणि स्ट्राईक मात्र यावेळेस ओमकारच्या दिशेला येतोय. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातून. धावफलकावरती एकूण 2 षटक 3 चेंडूने 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून सुद्धा 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओमकार पाटील अजून मैदानात आहे. हे सर्वात महत्वाचं असेल ते जयहनुमान भोईर या संघाला. चौथा चेंडू यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. शॉट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात ओमकार पाटील. बिग बिग विकेट. विकेट गेल्यानंतर काय जल्लोष आहे. विकेट किपरचा जल्लोष, साहिल राणेचा जल्लोष आणि त्याच वेळेला गोलंदाज महेश म्हात्रेचा जल्लोष. काय विकेट होती. किती किमतीची विकेट आहे. कारण इथे आपल्याला टॉप 6 मध्ये उद्या खेळायचं आहे. इकडे रितेश म्हात्रेचा बी प्लॅन सुद्धा सक्सेस होतोय. ज्या वेळेला आपण बघितला महेश म्हात्रेला अनुभवी असा गोलंदाज आला आणि त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खाला परंतु त्यानंतर काय मारा केलाय. अप्रतिम अनुभवाचा या ठिकाणी अक्षरशः पण लावला होता आणि त्यामध्ये तो खूप चांगली कामगिरी करतोय. ज्या विकेटची तलाश होती ती विकेट मात्र ओमकारशी प्राप्त झाले. नवीन फलंदाज येतोय प्रणित 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 गायकवाड नवीन फलंदाज असेल. चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा या ओव्हरमधून 2 चेंडू. 5वा चेंडू महेश म्हात्रेचा. बॅकफुटला गेलाय. कार्पेटने चेंडूला हलक्या हाताने खेळला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव मिळेल ती प्रणित गायकवाड या खेळाडूला. एका धावेने धावसंख्या एकूण 25 वरती पोहोचले. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 5 बाद म्हणजे अर्धा संघ गारद केलाय. रितेश रवींद्र म्हात्रेचं प्लॅनिंग सक्सेस झालेलं आपण बघतोय. 5 बाद 25 अशा स्थितीमध्ये भोईर या संघाला अगदी जखडून ठेवलेलं आपण बघतोय. अंतिम चेंडू महेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती जेथे गावदेवी झिराट संघासाठी संपूर्ण क्रिकेट करिअर दिलं तो म्हणजे प्रथमतः सुरुवात केली होती डेंजर झिराट संघातून आणि त्यानंतर गावदेवी झिराट संघासाठी खेळणारा तो म्हणजे महेश म्हात्रे. पुढचा चेंडू यावेळेला अगदी हलक्या हाताने लेट कट पद्धतीने खेळलाय आणि तिथे मात्र शॉर्ट थर्डमॅन वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग होतोय तोपर्यंत एक धाव विनोदने सहज पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्या पोचते ती एकूण 26 वरती. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकानंतर 5 बाद 26 जय हनुमान
झिराड भुईराणी विरुद्ध चालू सामना स्पर्श व सिया 11 झिराड यांच्यामध्ये. अगदी जर आपण यूट्यूबला अजून सुद्धा जे प्रेक्षक रात्र जागरण करून या ठिकाणी मॅच पाहतात, ड्रोनच्या माध्यमातून आपण व्ह्यू पाहतो, ते ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर व्ह्यू घेतला जातोय. अगदी रात्र झालेली आहे आणि ते वाजलेले आहेत साधारणतः आपण पाहतोय 2:17 झालेले आहेत आणि त्यानंतरचा व्ह्यू आपण ड्रोनच्या माध्यमातून बघतोय. पुढच्या मॅचचा नाणेफेक करण्यासाठी दोन विनर असणार आहेत पुढचे. आरबी कंस्ट्रक्शन झिराड आणि राज कंस्ट्रक्शन झिराड. बघा दोन्ही कंस्ट्रक्शन पुढच्या मॅच मध्ये दर्ने गुरुजी लढण्यासाठी असणार आहेत. मग कोणाचा कंस्ट्रक्शन या झिराड गावामध्ये चालणार हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. पुढच्या मॅच कडे सर्वांचं लक्ष असेल. दोन्ही कंस्ट्रक्शन आरबी कंस्ट्रक्शन आणि राज कंस्ट्रक्शन असा मॅच आहे आणि त्याचे कॅप्टन जर आपण बघितले तर धीरज सीतप आणि प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आहेत ऋषिकेश पाटील. आपल्याला विनंती असेल या वॉरनंतर आपण तिथे उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी, त्यामुळे आपल्याला कॉल करून ठेवतोय. अजिबात वेळ घेऊ नका, आपण उपस्थित राहायचं आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बघा व्ह्यू काय सुंदर दिसतोय. ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून या ग्रामपंचायत क्रीडांगणाचा व्ह्यू आपण बघतोय. सुजल किनी ड्रोन ऑपरेटर कॅमेरा आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमातून आज त्यांची सर्वांची तारीफ करायला लागेल. कौस्तुभ पाटीलची संपूर्ण टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करतोय. मग ते गुणलेखक जे असतील या ठिकाणी आपण क्षितिज कल्याणकर हे सुद्धा खूप चांगलं काम करतात दर्ने गुरुजींच्या साथीने, ज्यांनी गुणलेखकाची कामगिरी केली. त्याच वेळेला विनोद पाटील हा फलंदाज बादून परत आहे. विनोद, बॅक टू द पॅव्हलियन. यश आपण बघतोय आज पहिल्या 6 मॅच झाल्या आणि 6 मॅच मध्ये एक सुद्धा त्रिफलाचीत नव्हता, परंतु 7व्या मॅच मध्ये काय घडलं बघा, 3 त्रिफलाचीत झाले, 3 बोल्ड आउट झाले आणि या 7व्या मॅच मध्ये सलग 3 बाद हे आपण बघितले तर बोल्ड आउट पद्धतीने झालेत. 6 मॅच मध्ये कुठलाही बोल्ड नव्हता, म्हणजे इथे आता विकेट आपलं रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे, कारण कमी धावापर्यंत सुद्धा हा सामना रोखला जाऊ शकतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संकेत थलेला. संकेत थले हा आपण जर पाहिला तर गावदेवी झिराड संघाचा खेळाडू. इथे मात्र काय घडलंय, फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होऊन परततोय. आणखीन एक फलंदाज रनआउट. बॅक टू द पॅव्हलियन. ज्या खेळाडूची प्रतीक्षा पहिल्या सामन्यामध्ये केली जात होती संकेत थलेची, आणि तो खेळाडू मात्र आता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये संधी मिळाली नाही, कारण तो अगदी ऑन दी वे होता आणि त्यासाठी प्रतीक्षा बराच वेळ केली होती. बघा बराच वेळ टाइमपास केला जात होता या खेळाडूसाठी, आणि तो संकेत थले पहिल्या मॅच मध्ये नव्हता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये सरळ आला आणि त्याला गोलंदाजी पावर या ठिकाणी स्लॉग बरोबर दिली होती, हाणामारीच्या षटकामध्ये दिले, तो म्हणजे संकेत थले. संकेत संजय थलेची गोलंदाजी आपण बघतोय. चेंडू गेलाय फाईन लेग वरती, क्षेत्ररक्षक बघा खूप चांगली रनिंग करतोय आणि चेंडू अडवलाय, आणि त्याच वेळेला आपण बघतोय ते धावा आल्यात या चेंडूवरती. एकूण 2 धावा, धावफलकावरती 2 धावेने धावफलक वाढतोय तो 28 वरती. 7 बाद 28 अशा स्थितीमध्ये जय हनुमान भोईराली हा संघ आपण बघतोय. विनोद पाटीलचा संघ, ओवी विनोद पाटील हे त्या संघाचे मालक आणि कॅप्टन आहेत ते ओमकार. या सामन्यातून जर पराजित झाला तर पुढचा मॅच खेळावी लागेल, परंतु जो विजय होईल तो टॉप 6 मध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे.
ऋषिकेश पाटील कॅप्टन व आरबी संघाचा उपस्थित झालेला आहे. धन्यवाद. हा अगदी चांगला चेंडू, अप्रतिम शॉट ऑफ गोल्डन पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, त्या ठिकाणी स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय तो प्रणित गायकवाड याला मात्र बीट केलाय. रोहन खरत त्या ठिकाणी येतोय, घाटे काय रोहन घाटे, आणि त्याचबरोबर स्ट्राईक वरती आहे तो प्रणित गायकवाड. चेंडू आता शिल्लक आहे ते फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. चेंडू हवेत, विकेट किपर चेंडू खाली. आणखीन एक 8वा फलंदाज प्रणित बॅक टू द पॅव्हिलियन. गीत लावलंस, एंट्रीज प्रकाशची केलीस जबरदस्त. सौरभ, हा एंट्रीचा गीत होता बघा. शेर आलाय, शेर एकटा येत नाहीये, कारण या शेरने डेंजर झिराडला कित्येक विजय मिळवून दिलं होतं आणि तो शेर आता मैदानात आहे. सौरभला सांगायला लागत नाही, सौरभ कडे ती कला आहे, म्हणून तर सौरभ चेरकरचा डीजे या झेडपीएल मध्ये गाजतोय. एंट्री प्रकाशची केली, शेवटच्या चेंडूवरती असू द्या, परंतु शेरची एंट्री केलेली आहे बघा. शेर अकेला आता आहे आणि या एकट्याने डेंजर झिराडला कित्येक विजय मिळवून दिले. मग ते गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा विकेट किपिंग करताना असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रकाशचा दबदबा राहिला. कॅप्टनशिप मध्ये शेवटचा चेंडू आहे, कॅप्टन होता कित्येक वर्ष डेंजर झिराडचा. षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आणि दिस खूप स्ट्रोक केलाय. प्रकाश आष्टमकरने दाखवून दिलाय, शेर अकेला आता आहे. वा भाई, अप्रतिम. सुपला शॉट केला होता प्रकाशने आणि सगळे प्रेक्षकांची मन जिंकले. ते प्रकाशने शेर अकेला कैसा आता है और अपना खेल भी क्या कर जाता है. प्रकाशने दाखवलं इथे सुपला शॉट खेळून या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला होता. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. राज कंस्ट्रक्शन विरुद्ध आरबी कंस्ट्रक्शन, अर्थात दोन्ही कंस्ट्रक्शन आहेत आणि त्या मॅचचं टॉस करण्यासाठी नितेश अष्टमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नियोजन कमिटीचे कॉल केलेला आहे ऋषीने, कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय ऋषीने. अभिनंदन ऋषी. थोडंसं संघा खेळाडूमध्ये चेंजेस असणार आहे. जो चेंजेस आपल्याला माहित आहे, 2 खेळाडू आपल्याला चेंज करावे लागतील. टॉस जिंकला तर आपण काय निर्णय असणार आहे आपला? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय केलाय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखणार, कारण हा मॅच आपण बघतोय दोन्ही विनर संघ आहेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचा खेळ साधारणतः आपल्याला माहित आहे. तर किती धावापर्यंत रोखाल आपण? त्यांच्या करू, त्याची विकेट जर लवकर गेली तर धावा कमी होऊ शकतात. ऋषी, बघा तुमच्या संघामध्ये प्रशांत म्हात्रे ज्येष्ठ क्रिकेटपटू आहे, आणखी खूप सारे खेळाडू आहेत, परंतु आज तुझी कॅप्टन म्हणून वर्णी लागली, काय बोलशील त्याबद्दल? बोलायचं झालं तर थँक्यू सो मच साहिल तळे आणि राहुल भोईर. त्याही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय कॅप्टन्सीचा, तर मी तो पूर्ण करून दाखवेन. नक्कीच साहिल आणि त्याचबरोबर संघाचे मालक राहुल यांनी विश्वास दाखवला आणि तो पहिल्या मॅच मध्ये तर तुम्ही सार्थक ठरवला, या मॅच मध्ये सुद्धा सार्थक होईल. अर्थात टॉस हरलात, तुम्ही जिंकला असतात तर काय निर्णय घेतला असतात? क्षेत्ररक्षण केलं असतं पहिलं. क्षेत्ररक्षणाचाच निर्णय होता. अर्थात आपल्याला बॅटिंग आले, किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. अर्थात 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 2 चेंजेस असणार.
पाहतोय विराट प्रीमियर लीग पर्व दुसरं. आज रणनीचा थर आपण पाहिला. पहिली रात्र आज सर्वांना मोहित करणारी, प्रभावित करणारी, थांबून ठेवणारी आणि आज प्रेक्षक वर्ग सुद्धा आहेत. अजूनही काही सामने शिल्लक आहेत आणि असं असताना मात्र शेवटचा तो फटका या ठिकाणी काय जबरदस्त आला होता. प्रकाश अष्टमकर यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. इनोव्हेटिव्ह स्कूप ज्याला आपण म्हणूयात. सुरुवातीला जर आपण विचार केला क्रिकेटचा तर तिलकरत्ने दिशाने तो शॉट आणला होता. त्यानंतर आपण सूर्यकुमार यादवला तो इनोव्हेटिव्ह करताना पाहिलं आणि आज प्रकाश अष्टमकर यांची व्हिडिओ अख्ख्या अलिबागमध्ये व्हायरल असेल. ड्रीम्सक्रिकेट.inच्या माध्यमातून तुम्ही ती व्हिडिओ पाहाल. काय चौकार मैदानावरती मारलाय, जबरदस्त. टार्गेट छोटंसं आहे कारण 33 धावा बनल्यात, मात्र समोरच्या संघाची बॉलिंग लाईनअप फार मोठी आहे असं मी म्हणेन. सामना 4 षटकांचा मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये 33 धावा पूर्ण करायच्या आहेत. हे टार्गेट अचीव करावं लागेल. स्पर्श व सिया हा संघ मैदानावरती आलाय. जय हनुमान भोईराळी या संघाचं मैदानावरती जर आपण विचार केला तर आज गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करण्यासाठी ओमकार पाटील आलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू केलं जाईल. गोलंदाजी करण्यासाठी ओमकार. मनीषने चांगला फटका मैदानावरती एक्झिक्यूट केलाय. गॅप शोधतोय. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार येतोय. चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आता मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजनला आलेला चौकार पाहायला मिळाला. 23 चेंडूवरती 28 धावांची रिक्वायरमेंट आहे. पहिलं षटक मैदानावरती सुरू केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती बाउंड्री आल्यानंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज मैदानावरती ओमकार पाटील. या चेंडूवरती हा प्रहार मैदानावरती केलाय. डीप मिड विकेट रिजनला मनीष चेंडूला ठोकतोय सीमारेषेच्या बाहेर. आसमानी तुफानी फटका. कमांड डीजे. षटकार. जबरदस्त फटकेबाजी आज मैदानावरती वाचून राहावं लागेल. बचके रहणारे बाबा. या ठिकाणी मनीष पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड क्विक आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला गेलाय. सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार असरदार चौकार. आपण पाहतोय मनीचा शो मैदानावरती ऑन झालाय. हे गीत आपण ऐकलं होतं धणे सर. गदर प्रेम कथा, सनी देवल आणि त्याबरोबर अमिषा पटेल यांचा अभिनय असणारा चित्रपट सर्वत्र गाजला. पार्ट 2 सुद्धा आपण पाहिला असेल. मात्र या ठिकाणी ओमकार पाटीलच्या वरती आक्रमण केलंय. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा आल्यात. 18 धावांची केवळ गरज आहे. 20 चेंडू बाकी आहेत. या चेंडूवरती मात्र प्रवृत्त केलं खेळण्यास. स्वतःच्या चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चांगला विकेट घेतलाय. कॉटन बोल्ट. कम ऑन डीजे. डीजे मास्टर छेडकर. 19 चेंडूवरती 18 धावांची गरज. या ठिकाणी रितेश मात्रे स्वतः येतोय. स्पर्श आणि सिया या संघाचा कर्णधार. आज जर आपण पाहिलं तर रितेश मात्रेने गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा फार मोठं नावलौकिक मिळवलंय. जिराट गावाला बिलॉंग करताना साई जिराट मध्ये अशा अनेक इनिंग्स मी पाहिल्यात ज्यामध्ये संघ अडचणीत असताना रितेश मात्रे खेळलाय. फलंदाज म्हणून त्याची चांगली कामगिरी आहे. यावेळेस समोर ठोकलाय हा चेंडू. व्ही शेप मध्ये चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार येतो षटकार.
आता मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार मारून सुरुवात केल्या. आपण पाहिलं जर विचार केला तर युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल सुरुवात करत असतानाच पहिल्या चेंडूवरती षटकार बऱ्याच वेळा मारायचे. मग टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा ती त्यांनी किमया करून दाखवली. आतापर्यंत जर आपण विचार केला तर पॉवर प्ले मध्ये 21 धावा हायस्ट आहेत. सुरुवातीला 17 होत्या मात्र तो रेकॉर्ड मोडीत काढला. 21 धावा आल्यात जे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपलंय. यानंतर मात्र साईलाने मैदानावरती स्ट्राईक नोट करेल. बहुत एंडचा वापर आपण करतोय. मग दुसऱ्या एंडचा जर आपण विचार केला तर मैदानावरती फलंदाज ज्या पद्धतीनं खेळतोय आज या क्रिकेटला आपण जर विचार केला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पाहिली 27.5 लाखाला खेळाडू विकत घेतले गेले. करण अंबालाला आपण पाहिलं होतं. सर्व म्हणतात की क्रिकेटमध्ये काय आहे. अलॉंग द कार्पेट वरती हा खेळलेला चेंडू जर आपण विचार केला धाव मिळाली एक. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग एक सर्वात मोठी स्पर्धा ज्यामध्ये आपण अभिषेक बच्चन त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहिलं होतं. द गॉड ऑफ इंडियन क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांना पाहिलं. त्यानंतर बऱ्याच खेळाडूंना आपण पाहिलं ज्या खेळाडूंची स्पॉन्सरशिप होती. या बेलच्या चेंडूवरती बिहाइंड द विकेट मारण्याचा प्रयत्न. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. वन बाउंड सीमारेषा पार येतोय. चौकार. आता प्रीमियर लीग मध्ये यशस्वी घोडदौड पाहायला मिळणार का. या चेंडूवरती पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू बऱ्याच काळावेमध्ये जजमेंट येत नाहीये आणि अशा वेळेस मात्र या दोन धावा सुद्धा आल्यात. त्याच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. टाळ्यांचा आवाज उल्हासाचं वातावरण आणि प्रत्येक येणाऱ्या धावेनंतर मात्र रितेशसाठी या ठिकाणी त्याचा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती नक्की त्याला प्रोत्साहित करतोय. हे फार महत्वाचं आहे. विश्वास दाखवलाय कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट अशा पद्धतीने आपण आज रितेशला पाहतोय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला स्थित. लॉंग ऑन वरती फील्ड होईल तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. धावसंख्येकडे आपण पाहिलं तर 29 धावा आल्यात. 33 धावांची रिक्वायरमेंट आहे. 13 चेंडू बाकी आहेत. 4 धावा पाहिजेत. या षटकामधील एक मात्र चेंडू येईल. धावा बनल्या नाही पहिल्या षटकामध्ये. ब्लॉक ऑन लाईन वरती अलॉंग दी कार्पेट स्ट्रेट खेळलाय. एक धाव आली आणि अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 3 धावांची रिक्वायरमेंट. 12 चेंडू येणं बाकी आहेत. या मॅच कडे आपण पाहतोय आतापर्यंत रितेश मात्रे काय जबरदस्त खेळलाय. समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती आज आक्रमक पवित्रा आजमावलाय. 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू बाकी आहेत. या सामन्यामध्ये वेळ वाचवणारी ही फलंदाजी रितेश मात्रेची. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगला खेळ दाखवला होता तो म्हणजे मनीष मात्रेने. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या पॅटमधून आले. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र या पूर्ण मॅच मधील आता केवळ औपचारिकता. 12 चेंडूवरती 3 धावा पाहिजेत. जिराट प्रीमियर लीग पर्व दुसरं. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर केवळ 1.50. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय प्रणीत गायकवाड गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. विकेट मिळवल्या पाहिजेत. विकेट टेकिंग ऑप्शन वापरले पाहिजेत. जर विकेट टेकिंग ऑप्शन जर तुमच्याकडे असतील आणि विकेट मिळवल्यात चमत्कार मैदानावरती झाले तरच मॅच बदलेल. या चेंडूवरती आसमानी तुफानी चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज 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 6.
पूर्ण धावा आल्या, 32 धावा झाल्या होत्या, 33 करायच्या होत्या. इनिंग संपली 36 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 2.1 षटकांमध्ये हा खेळ त्याने पूर्ण केला. रितेश म्हात्रेचा जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आपण पाहतोय. 1 लेवल अप आहे रितेश आज. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण अनाऊन्स करतोय, ज्याने गोलंदाजी केली बहारदार, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. फलंदाजीमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून आलं. असा रितेश